नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला आहात आणि तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला M1 म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते, सर M1 चा पूर्ण सिलेबस वर व्हिडिओ बनवा, म्हणजे M1 मध्ये टोटल किती युनिट्स आहेत आणि टोटल किती चॅप्टर्स आहेत, M1 चा अभ्यास कसा करायचा यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवा, असे खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते। तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स रिलेटेड पूर्ण सिलेबस तुम्हाला समजेल, मग या सब्जेक्टचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजेल, क्लास टेस्ट 1 ची तयारी कशी करावी हे तुम्हाला समजेल, क्लास टेस्ट 2 ची तयारी कशी करावी हे तुम्हाला समजेल, आणि फायनल पेपरची जी काही स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीने आपण M1 चा अभ्यास करून आपण या सब्जेक्ट मध्ये 100 आउट ऑफ 100 किंवा 70 आउट ऑफ 70 मार्क्स कसे घेऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। आता हा जो M1 सब्जेक्ट आहे, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमची ब्रँच इलेक्ट्रिकल असू द्या, तुमची ब्रँच कम्प्युटर असू द्या, तुमची ब्रँच IT असू द्या, तुमची ब्रँच सिव्हिल असू द्या, तुमची ब्रँच मेकॅनिकल असू द्या, तुमची ब्रँच केमिकल असू द्या, कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला हा फर्स्ट इयर फर्स्ट सेमला हा सब्जेक्ट सर्वांनाच आहे। तर या सब्जेक्ट मध्ये आपण टोटल किती युनिट्स आहेत, किती मार्क्स साठी आहेत, हे सर्व आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे, जसं की तुम्ही थंबनेल वर बघितलेलंच आहे, बेसिक मॅथमॅटिक्सचा पूर्ण सिलेबस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, राईट। तर आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे, बेसिक मॅथमॅटिक्स, आणि या सब्जेक्टला आपण लाडाने काय म्हणतो, M1 म्हणतो, राईट। आणि या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 311302। हा सब्जेक्ट कोड का महत्वाचा आहे, तर तुमचा जो फायनल पेपर होणार आहे बोर्डाचा, तर त्या पेपरवरती बेसिक मॅथमॅटिक्स असं लिहिलेलं नसते, तर त्या पेपरवरती काय लिहिलेलं असते, तर हा सब्जेक्ट कोड लिहिलेला असतो। तर बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट जो आहे, क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर तुमच्या फायनल पेपरचा, तर ह्या कोड वरनं तुम्हाला ओळखायचं आहे। पण तुम्ही तसं ओळखता का, नाही, मॅथचा अभ्यास करून गेलेला असता तुम्ही, क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर मॅथचे प्रॉब्लेम दिसतात का, हा, मग मॅथचा पेपर आहे, ठीक आहे। कोड तर ऍक्च्युअल तुम्ही ते कोड चेक करायला पाहिजे, राईट। मग यालाच आपण शॉर्टकट मध्ये BMS म्हणतो, ठीक आहे। BMS चा फुल फॉर्म आहे बेसिक, या ठिकाणी मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचा हा M फर्स्ट अल्फाबेट आणि लास्टचा S, त्याला आपण BMS म्हणतो, राईट। हे MSBT नी नाव दिलेलं आहे कोर्स नुसार, टेक्निकल नेम आहे हा BMS, या बेसिक मॅथमॅटिक्सचा शॉर्ट फॉर्म आहे, राईट। आता तुम्हाला इथं बोर्डवर दिसतच आहे, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये टोटल किती युनिट्स आहेत रे, 5 युनिट्स आहेत, ठीक आहे। युनिट नंबर 1 अल्जेब्रा, किती मार्क्स साठी आहे, 14 मार्क्स साठी आहे, राईट। त्यानंतर युनिट नंबर 2 ट्रिग्नोमेट्री, तर हा टॉपिक किती मार्क्स साठी आहे, 14 मार्क्स साठी आहे, राईट। त्यानंतर आता हे ट्रिग्नोमेट्री जे आहे तुम्हाला 10th ला, आता जे विद्यार्थी, काही विद्यार्थी मराठी मीडियमला असतील, काही विद्यार्थी सेमीला होते, राईट, आणि काही विद्यार्थी CBSE ला होते, म्हणजे इंग्लिश मीडियमला होते, राईट। तर त्यांना 10th मध्ये किंवा 9th मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक कन्सेप्ट ऑलरेडी तुम्ही लर्न केलेले आहेत। तर बेसिक कन्सेप्ट आता तुम्हाला पॉलिटेक्निक फर्स्ट इयर मध्ये फर्स्ट सेमला सुद्धा ह्या ट्रिग्नोमेट्री रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते लर्न करायचं आहे। पण तुम्हाला जे पॉलिटेक्निकला सिलेबस आहे थोडासा ऍडव्हान्स आहे, तुम्हाला जो 10th ला होता त्याच्या समोरचा सिलेबस आहे, म्हणून आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, राईट। युनिट नंबर 3 स्ट्रेट लाईन, हा 8 मार्क्स साठी आहे, आणि युनिट नंबर 4 डिफरन्शियल कॅल्क्युलस, डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे लर्न करायचं आहे, राईट। आणि युनिट नंबर 5 जो आहे स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे। बघा, मी या ठिकाणी प्रत्येक युनिट समोर याचे मार्क्स लिहिलेले आहेत, ठीक आहे। आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा हे टोटल किती मार्क्स होतात, ठीक आहे। बघू कोणाकोणाचं लक्ष आहे, मग ते मला पण कळेल, राईट। तर तुम्ही ह्या टोटल मार्क्सची ऍडिशन करून मला पाठवा, राईट। तर विद्यार्थी मित्रांनो, M1 जो सब्जेक्ट आहे, तर हा सब्जेक्ट जो आहे, तर
हा सब्जेक्ट 100 मार्क्स साठी आहे. तर 100 मार्क्सचं जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे, राईट, 100 मार्क्स साठी आहे. 100 मार्क्सचं जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते आहे 30 मार्क्स प्लस 70 मार्क्स, 70 मार्क्स, राईट, 30 प्लस 70. मग हे 30 मार्क्सची टेस्ट होणार आहे आणि तुमची पहिली क्लास टेस्ट जी आहे ते कधी होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? तर पहिली क्लास टेस्ट तुमची 8 ते 10 सप्टेंबर मध्ये होणार आहे, राईट. त्यामुळे तुम्हाला, आणि हे जे टेस्टचे मार्क आहेत ते तुमच्या मार्कशीट वर येणार आहे. त्यासाठी आपल्याला क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 अतिशय महत्वाची आहे. आणि हे 70 मार्क्स जे आहे तुमचा फायनल बोर्डाचा पेपर होणार आहे, राईट. तर तुमची क्लास टेस्ट 1 जी आहे, CT1 म्हणतो आपण त्याला, क्लास टेस्ट 1 हे 30 मार्कची होणार आहे. कधी? 8 ते 10 सप्टेंबरच्या मध्ये. आणि CT2 क्लास टेस्ट 2 30 मार्कची होणार आहे. ती होणार आहे तुमची ऑक्टोबर मध्ये, ठीक आहे, ऑक्टोबर मध्ये. तर ह्या दोन्ही क्लास टेस्ट मध्ये जर तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेतलात तर ह्या 30 आउट ऑफ 30 आणि 30 आउट ऑफ 30, तर ह्या दोन्हीची ऍडिशन किती येते रे? 60 येते, राईट. या दोघांची ऍडिशन किती येते? 60 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 30. म्हणजे तुम्ही दोन्ही क्लास टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 जर मार्क घेतलात तर तुम्हाला तुमचं ऍव्हरेज 30 येते. आणि म्हणजे हे 100 पैकी जे तुमचे 30 मार्क फिक्स झाले. इथं जर तुम्ही ह्या दोन्ही याच्यामध्ये 30 मार्क घेतलात तर याचा अर्थ असा होतो की तुमचे मॅथचे जे आहे, मॅथचा जो अभ्यास आहे तो पूर्ण झालेला आहे आणि फायनल पेपर तुम्हाला इझी जाणार आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही 70 पैकी 70 मार्क घेऊ शकता, राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही मॅथ मध्ये 100 पैकी 100 मार्क घेऊ शकता. तर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की मॅथमॅटिक्स मध्ये जे काही चॅप्टर्स आहेत किंवा तुम्ही त्याला सब टॉपिक सुद्धा म्हणू शकता, टोटल किती आहेत ते आपण बघूया, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोड मध्ये सध्या M1 चे बॅचेस चालू आहे. तर M1 ची जी ऑनलाईन बॅच आहे, तर ही ऑनलाईन बॅच तुम्ही आपल्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही लेक्चर्स फ्री बघू शकता. तर आपल्या क्लासेसचं नाव आहे मेड फॉर पॉलिटेक्निक. ऑनलाईन क्लासेस आहेत आपले अवेलेबल आणि ऑफलाईन पण आहेत. ऑफलाईन क्लासेस आपले नांदेडला आहेत आणि उद्यापासून म्हणजेच सोमवार पासून नवीन बॅच सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑनलाईन बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आणि आज जरी तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन केलात तर मागचा जेवढा सिलेबस झालेला आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर ऑनलाईन क्लासेस तुम्ही कसे चेक करू शकता, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, आपल्या क्लासेसचा ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये M1 बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा कोर्स आहे. रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा बेसिक मॅथमॅटिक्स कोर्स तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट चॅप्टरचे पहिले 10 व्हिडिओ फ्री आहेत आणि त्याचे नोट्स पण. तर लगेच ॲप डाउनलोड करून घ्या आणि पहिले 10 व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. मग त्यानंतरच डिसाईड करा की तुम्हाला कोर्स पूर्ण परचेस करायचा आहे का नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पॉसिबल आहे, ऑफलाईन म्हणजे आपलं आता नांदेडचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी नांदेडमध्ये उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून नवीन बॅच सुरू होत आहे. आणि सकाळी त्या बॅचचं टायमिंग असेल 7 ते 8 बेसिक सायन्स आहे आणि 8 ते 9 आपलं हा बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, राईट. असे 2 सब्जेक्ट आपल्याकडे सध्या सुरू झालेले आहेत. आता बेसिक सायन्स मध्ये तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री, तर याचा असे 2 सब्जेक्ट आहेत. तर ते दोन्ही सब्जेक्ट त्यामध्ये बेसिक सायन्स मध्ये तुमचे कव्हर होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास तुम्ही आपला जॉईन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही मेजर प्रॉब्लेम असेल, काही तुमचे क्वेश्चन्स असतील, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि खूपच तुमचा प्रॉब्लेम खूप जेन्युइन असाल, खूप अर्जंट असेल तर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये बॅचेस सध्या सुरू आहेत, राईट. चला नेक्स्ट आपल्याला चॅप्टर्स बघायचे होते, राईट. चॅप्टर्स म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये टोटल चॅप्टर्स किती आहेत, ठीक आहे, आणि त्या चॅप्टर्सचे नावं काय आहेत,
ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड नवीन अपडेट्स आहेत ते आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा जे अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा नक्की फायदा तुम्हाला होईल. जे तुमचा आता 3 वर्षाचा डिप्लोमा आहे, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती आणि YouTube चॅनलवरती आपल्या मी टाकत असतो, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन केलं नसेल किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे पॉलिटेक्निक रिलेटेड ती PDF माध्यमातून मी त्या ग्रुपमध्ये टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन लवकर कळेल. आणि हा जो चॅनल आहे तर ह्या चॅनलची हेल्प तुम्हाला जे तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा आहे ते पूर्ण 3 वर्ष होणार आहे. त्यामुळं ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. चला, चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम आहे. ठीक आहे, तर लॉगॅरिथम टॉपिक हा जर आपण बघितला खूप इझी आहे, फक्त त्याला प्रॅक्टिस लागते. आता असं जर आपण बघितलं तर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त बेनिफिट तुम्हाला होईल, राईट. तर फर्स्ट आहे लॉगॅरिथम. आणि तुम्ही जर आता क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं तर ह्या लॉगॅरिथम टॉपिक वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलात तुम्ही तर 6 मार्कचे प्रॉब्लेम फायनल बोर्डाच्या पेपरमध्ये आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या लॉगॅरिथम पासून चांगली सुरुवात करायची आहे. ठीक आहे, चांगली म्हणजे कशी, जबरदस्त सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याला मॅथ मध्ये 100 आउट ऑफ 100 मिळालेच पाहिजे. ठीक आहे, आपला पक्ष मॅथवर लक्ष, ठीक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. चॅप्टर 2 मॅट्रायसेस. ठीक आहे, मॅट्रायसेस हा टॉपिक खूप इझी आहे, पण ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला ॲक्युरेसी तुमची खूप करेक्ट पाहिजे, कारण इथं तुम्ही प्लस मायनस जरी तुम्ही मिस्टेक केलात तर पूर्ण प्रॉब्लेमचे मार्क्स जातात. त्यामुळं इथं थोडंसं तुम्हाला ॲक्युरेसी जास्त पाहिजे, मग हा टॉपिक सुद्धा इझी आहे. त्यानंतर चॅप्टर 3 पार्शियल फ्रॅक्शन. त्यानंतर चॅप्टर 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल. हा एक तुम्हाला सांगायचं होतं, जो फर्स्ट युनिट आहे याच्या अगोदर आपण बघितलं होतं युनिट नंबर 1 अल्जेब्रा. त्या अल्जेब्रा मध्ये हे 3 चॅप्टर्स आहेत. कोणकोणते? फर्स्ट आहे लॉगॅरिथम, सेकंड आहे मॅट्रायसेस, थर्ड आहे पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, अल्जेब्रा मध्ये हे 3 चॅप्टर्स आहेत, राईट. तर हे 3 चॅप्टरचा आपल्याला फर्स्ट युनिट मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स, राईट. चॅप्टर 5 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ मल्टिपल अँगल अँड सब मल्टिपल अँगल. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 फॅक्टोरायझेशन अँड डिफॅक्टोरायझेशन फॉर्म्युले. नेक्स्ट चॅप्टर नंबर 7 इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण फर्स्ट स्लाइड मध्ये युनिट नंबर 2 बघितलं होतं. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री. त्या ट्रिग्नोमेट्री मध्ये एकूण किती चॅप्टर्स आहेत? 4 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, बघा कोणकोणते आहेत. तर फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल. त्यानंतर सेकंड आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. थर्ड आहे फॅक्टोरायझेशन अँड डिफॅक्टोरायझेशन फॉर्म्युले. आणि फोर्थ आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. असे 4 जे चॅप्टर्स आहेत ते आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये लर्न करायचे आहेत, राईट. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 8 स्ट्रेट लाईन. ठीक आहे, तर हा ऑलरेडी आपण युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन आहे तो चॅप्टर ह्या ठिकाणी आपल्याला लर्न करायचा आहे, राईट. नेक्स्ट चॅप्टर नंबर 9 फंक्शन्स अँड लिमिट. चॅप्टर नंबर 10 डेरिव्हेटिव्स. चॅप्टर नंबर 11 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे जे 3 चॅप्टर्स आहेत हे डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये येतात. ठीक आहे, कशामध्ये येतात? डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये. चॅप्टर नंबर 9 फंक्शन अँड लिमिट, चॅप्टर नंबर 10 डेरिव्हेटिव्ह आणि चॅप्टर नंबर 11 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि लास्टचा जो युनिट आहे युनिट आपला 5th आणि चॅप्टर नंबर इथं 12 स्टॅटिस्टिक्स. हे आपल्याला युनिट नंबर 5th आहे सुरुवातीला बघितल्यानुसार, आणि आता या चॅप्टर नुसार हा याचा जो क्रमांक आहे तो आहे 12, राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला मॅथ मध्ये
हे 12 चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांना सुरुवातीला म्हणजे कसं आहे, तुमचं पॉलिटेक्निकला ऍडमिशन झालेलं आहे, राईट. पॉलिटेक्निकला ऍडमिशन झालेलं आहे, पण तुम्हाला थोडा वेळ कमी मिळतोय अभ्यास करण्यासाठी. आता तुम्ही इथून जर बघितलात तर सप्टेंबरमध्ये क्लास टेस्ट आहे. आज डेट बघितलात आणि सप्टेंबर मधली जर डेट बघितलात तर तुम्हाला जवळपास, ठीक आहे, 20 ते 25 दिवस तुम्हाला एक अंदाजे अभ्यास करायला मिळतात. या 25 दिवसामध्ये तुम्हाला ट्रॅकवर राहायचं आहे. पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना यासाठी हार्ड वाटते की मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा आहे, पण याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो खूप जास्त आहे. आता तुम्ही जर तुमचा एखादा मित्र 11वीला ऍडमिशन घेतला असेल किंवा मुली असतील तर मुलींची एखादी मैत्रीण 11वीला ऍडमिशन घेतली असेल तर तुम्ही 11वीचा सिलेबस काढून बघा. 11वीला म्हणजे 11thला जे सायन्सला विद्यार्थी ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांना वर्षभरामध्ये किती चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे? 17. ठीक आहे, 17 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. पण कधी? पूर्ण वर्षभरामध्ये. पण तुम्हाला पॉलिटेक्निकला ह्या डिसेंबर पर्यंतच, ठीक आहे, किती टॉपिकचा अभ्यास करायचा आहे? 12 टॉपिक्सचा किंवा 12 चॅप्टर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणून थोडं ॲज कम्पेअर टू 11th, जर आपण 11th सोबत जर कम्पेअर केलं तर पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा सिलेबस थोडासा हार्ड आहे. म्हणून विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट सुरुवातीला थोडा हार्ड वाटतो. पण सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीनं जर गेलं तर तुम्हाला हा सब्जेक्ट काहीच हार्ड वाटणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अतिशय तुम्हाला ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या अतिशय सोपं करून, ठीक आहे, शिकवलेलं आहे. एकदा तुम्ही आपलं क्लासेस ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये फ्री लेक्चर्स आहेत, बघा, मगच तुम्ही कोर्स पूर्ण परचेस करू शकता. आणि ऑफलाईन क्लासेस सुद्धा आपले अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनी नांदेडमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बाजूलाच बाबानगरमध्येच आपला क्लास आहे. ॲड्रेस व्हिजन स्टडी पॉइंट मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासेस बाबानगर या ठिकाणी आपला क्लास आहे. ठीक आहे. तर ऑफलाईन ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऑफलाईन जॉईन करा, ज्यांना ऑनलाईन पॉसिबल आहे त्यांनी ऑनलाईन जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून तुमचे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील पॉलिटेक्निक रिलेटेड किंवा अजून तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्या सब्जेक्टच्या सिलेबसवरती किंवा अजून काहीही डाऊट असू द्या पॉलिटेक्निक रिलेटेड, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. आणि खूप मोठा प्रश्न असेल तर त्यावरती एक व्हिडिओ बनवून मी नक्की आपल्या YouTube चॅनलवरती टाकेल, जेणेकरून तोच प्रश्न खूप साऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पडला असेल तर त्या सगळ्यांचा सुद्धा प्रश्न तुमच्याकडून, ठीक आहे, तुमच्या सगळ्या मित्रांचा किंवा मुली असतील त्यांच्या मैत्रिणीचा सॉल्व्ह होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही डाऊट असू द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि क्लासेसचं ॲप आपलं डाउनलोड करून घ्या आणि जे फ्री लेक्चर्स आहेत मॅथचे ते बघून घ्या. आणि आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मॅथचा पूर्ण सिलेबस समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.